आज देशभरात नीट यूजी पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर चौफेर टीका होत आहे। विरोधक राजीनाम्याची मागणी करत आहेत, विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत आणि सोशल मीडियावर काही जुने फोटो आणि जवळपास 30 वर्षापूर्वीचा एक किस्सा पुन्हा व्हायरल होत आहे। तेव्हा धर्मेंद्र प्रधान हे देशाचे शिक्षण मंत्री नव्हते, ते एक तरुण विद्यार्थी नेते होते। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे म्हणजेच ABVPचे राष्ट्रीय सचिव म्हणून ते विद्यार्थी आंदोलनांमध्ये सक्रिय होते, असा दावा विविध अहवालांमध्ये करण्यात येत आहे। पण नेमकं ते आंदोलन काय होतं, त्याचा आजच्या वादाशी काय संबंध जोडला जातोय आणि तो जुना फोटो पुन्हा चर्चेत का आला? नमस्कार, मी संदीप कापडे, तुम्ही पाहत आहात सकाळ। हा किस्सा आहे 1997 सालचा। त्यावेळी देशाचं राजकारण एका वेगळ्याच वळणावर होतं। केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थिर होण्यासाठी प्रयत्न करत होतं, तर ओडिशामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री जानकी वल्लभ पटनायक सत्तेत होते। 1997 मध्ये धर्मेंद्र प्रधान हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सचिव होते। विद्यार्थी राजकारणात सक्रिय असलेल्या प्रधान यांनी ओडिशामध्ये कथित प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात मोठ्या आंदोलनाचे नेतृत्व केल्याचा उल्लेख अनेक माध्यमातील अहवालांमध्ये आढळतो। त्यावेळी ओडिशामध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेत होते। प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप होता आणि त्यातून राज्य सचिवालयावर मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनात सुमारे 1500 विद्यार्थी सहभागी झाले होते। काही वृत्तांनुसार दिल्लीतील आंदोलनाप्रमाणेच हे आंदोलन सुरुवातीला शांततेत सुरू होतं, मात्र परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला। या लाठीचार्जमध्ये धर्मेंद्र प्रधान जखमी झाल्याचा दावा केला जातो। काही अहवालांमध्ये त्यांच्या शरीराला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचाही उल्लेख आहे। ही माहिती 2021 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका प्रोफाईल अहवालात धर्मेंद्र प्रधान यांचे सहकारी प्रशांत राऊत यांच्या हवाल्याने नमूद करण्यात आली होती। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजकीय कारकिर्दीत या आंदोलनाला महत्त्वाचा टप्पा मानला जाते। वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्यांनी विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला। कल विद्यापीठात शिक्षण घेत असताना ते विद्यार्थी चळवळींमध्ये सक्रिय होते। 1994 ते 1997 या काळात त्यांनी ABVPचे राष्ट्रीय सचिव म्हणून काम केले। त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ओडिशामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। पुढे केंद्रीय मंत्री आणि त्यानंतर देशाचे शिक्षण मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली। आता जवळपास 3 दशकांनंतर परिस्थिती पूर्णपणे उलट झालेली दिसते। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी, पालक आणि विविध राजकीय पक्ष केंद्र सरकारकडे उत्तरदायित्वाची मागणी करत आहेत। दिल्लीतील जंतर मंतरसह अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत आहे। याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर 1997 मधील आंदोलनाचे फोटो, जुने अहवाल आणि आठवणी मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत। अनेक जण प्रश्न विचारत आहेत की जे नेते कधी काळी पेपरफुटी विरोधात रस्त्यावर उतरत होते, तेच आज शिक्षण मंत्री असताना ही समस्या रोखण्यात का अपयशी ठरले? तर काहींचे मत आहे की त्या काळातील आणि आजच्या परिस्थितीशी तुलना करणे योग्य ठरणार नाही। दरम्यान सरकारच्या समर्थकांचे म्हणणे आहे की सध्याच्या आंदोलनामागे राजकीय हेतू आहे आणि त्याची तुलना 1997च्या विद्यार्थी आंदोलनाशी होऊ शकत नाही। दुसरीकडे आंदोलकांचे म्हणणे आहे की त्यांची मागणी केवळ पारदर्शक परीक्षा व्यवस्था, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा एवढीच आहे। पेपरफुटीचा हा मुद्दा 1997 मध्येही चर्चेत होता आणि आजही त्याच मुद्द्यावर देशभरात आंदोलन सुरू आहे। फरक इतकाच आहे की तेव्हा आंदोलनाचे नेतृत्व करणारे धर्मेंद्र प्रधान आज देशाचे शिक्षण मंत्री आहेत आणि त्यांच्याच कार्यकाळात या प्रकरणावरून त्यांच्यावर राजकीय आणि सार्वजनिक दबाव वाढताना दिसत आहे। त्यामुळे जवळपास 3 दशकांपूर्वीचा हा किस्सा पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरला आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्यासाठी काळ बदलला, पद बदललं, पण पेपरफुटीचा मुद्दा मात्र अजूनही कायम आहे। आता या प्रकरणात पुढे काय घडतं? धर्मेंद्र प्रधान यांच्यावरचा राजकीय दबाव वाढतो का आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यावर सरकार काय निर्णय घेतं, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? 1997 आणि आजच्या परिस्थितीशी तुलना करणे योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।